भारत न्यूज 44। गर्भपात होतोय, श्वसनाचे आजार वाढले, टीबी सारखे रोग होत आहेत, त्वचेचे आजार होत आहेत। सभापती महोदय, यात जे काही त्या ठिकाणी श्वान असतात त्यांच्या अंगावर एक केस शिल्लक राहत नाही, कुत्रा आज मरतं का उद्या मरतं अशा प्रकारचं चित्र तयार झालंय। यातून या विषयाचं गांभीर्य सभापती महोदय समजून घेतलं पाहिजे आणि त्यामुळे शरम वाटावी अशी घटना ही घडलेली आहे। सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे जर का गोमातांचा अंत झाला असेल तर माझे ह्या विषयात स्पेसिफिक प्रश्न आहेत सभापती महोदय की या गायींच्या गोमातांच्या मृत्यूस जे कोण सिडको अधिकारी जबाबदार आहेत यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई होणार का, त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार का? दुसरा प्रश्न, कचरा प्रक्रिया करण्याची जबाबदारी ज्या कंत्राटदारावर दिली आहे की जो योग्य पद्धतीने ती विल्हेवाट लावत नाहीये तो कचरा अवैध पद्धतीने मोकळ्या जागेत टाकला जातो, या कंत्राटदारावर गुन्हे दाखल होणार का आणि त्याला ब्लॅकलिस्टेड केलं जाणार का? तिसरा प्रश्न सभापती महोदय की मानवी जीवनास आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे या डम्पिंग ग्राउंडला तात्काळ शहरापासून किमान 5-10 किलोमीटर दूर आपण स्थलांतरित करणार का? आणि जी विषारी द्रव्य या ठिकाणी मोकळ्या जागेत टाकण्याचं काम होतंय सभापती महोदय, म्हणजे प्रशासनाने उत्तर जे दिलंय ते इतकं फिरवाफिरवीचं आहे। या त्यांनी म्हटलंय की आम्ही कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी विंडरो पद्धतीचा आणि एरोबिक कंपोस्टिंगचा उपयोग करतो। सभापती महोदय, ही पद्धत आहे यांची विंडरो पद्धत की कचरा उचलायचा आणि प्रायव्हेट जागेत आणि फॉरेस्टच्या जागेत डंप करायचा आणि प्रायव्हेट लोकांना गाववाल्या आमच्या मंडळींना पर ट्रिप काहीतरी पैसे देऊन टाकायचे की 3000 घे, हा कचरा उचल आणि कुठेतरी नेऊन मोकळ्या जागेत फेकून दे, अशा पद्धतीने हे विल्हेवाट लावली जाते सभापती मध्ये, जे चुकीचं आहे। आणि त्यामुळे गावाच्या गावं त्या ठिकाणी दूषित करण्याचं काम या सिडकोच्या डम्पिंग ग्राउंडच्या माध्यमातून होत आहे आणि आजूबाजूच्या संपूर्ण तळोजापासून पेंदर पासून तळोजा फेज 1 फेज 2 पर्यंत हा याचा परिणाम झालेला आहे। आणि त्यामुळे त्यांनी यात उत्तरात म्हटलंय की आम्हाला या ठिकाणी सर्वसाधारण ह्यामध्ये आमचे जे काही परवानग्या घेऊन आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे। सभापती महोदय, मंत्री महोदय जे आम्हाला उत्तर देणार आहेत योगायोगाने ते MIDCचेही मंत्री आहेत आणि त्यामुळे MIDCनी आणि MPCBनी ज्या काही परवानग्या सिडकोच्या डम्पिंग ग्राउंडला दिल्या आहेत त्यामध्ये त्यांनी दिलेल्या सगळ्या अटी शर्तींचं उल्लंघन सिडकोनी केलेलं आहे। त्यामुळे मी जो काही विषय मांडला त्या विषयातली कारवाई काय करणार हा प्रश्न, MPCB आणि MIDC यांच्या नियमांचं जे उल्लंघन केलंय तर त्यांच्या क्लॉजेसचं जे उल्लंघन आहे त्यात काही कारवाई करणार हा पण प्रश्न स्पेसिफिक मी विचारतो सभापती। माननीय मंत्री महोदय। सन्मान्य सदस्य विक्रांतजी पाटील साहेबांनी सिडकोच्या संदर्भातली लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केलेली आहे। त्यांनी जे काही प्रश्न आणि शंका उपस्थित केलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली जाईल, सविस्तर याच्यामध्ये चौकशी केली जाईल आणि गायींचा जो मृत्यू झालेला आहे तो कशामुळे झाला, MPCBमुळे झाला, सिडकोमुळे झाला की अन्य कुठच्या गोष्टीमुळे झाला किंवा कुठच्या अधिकाऱ्यांमुळे झाला, ही सविस्तर चौकशी आपण करू। तो अहवाल आल्यानंतर त्याच्यावर नक्की कारवाई करू। पण या सगळ्या संदर्भामध्ये एक करत असताना आजच या सभागृहातनं आपण निर्देश देऊ की MPCBनं पुन्हा एकदा सिडकोच्या जवळ असलेली जी काही तळी आहेत त्यांचा सर्वे केला पाहिजे, त्याची चौकशी केली पाहिजे। त्या चौकशीनंतर त्या पाण्यामध्ये प्रदूषण का झालं ही देखील माहिती घेतली पाहिजे। त्यांनी एक तो स्वतंत्र अहवाल त्याच्यामध्ये निर्माण करावा। त्याच्यानंतर पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी देखील चर्चा करून पोस्टमार्टम का होऊ शकला नाही, कशामुळे झालं नाही याची देखील सविस्तर चौकशी केली जाईल आणि सगळ्या चौकशीच्या अंती याच्यामध्ये जे कोण सामील असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल। अनिकेत तटकरे। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44।